ओके. सो आय गेस तुम्हाला आता ऍडिनोसिन आणि डिॲडिनोसिन आणि हे सगळं कळलंय. सपोजिंग आता मी परत ह्याच्यात थोडंसं चेंज करते. ओके, सपोजिंग इथे दोनच फॉस्फेट ग्रुप आहे किंवा मी लिहिते सपोजिंग दिस इज अ ऍडेनिन. ओके, ही शुगर आहे, ओ आहे इथे, CH2OH आहे, सॉरी इथे OH आहे, CH2OH आहे, हा P आहे आणि हा P. चला ह्याचं नाव सांगा मला. हा ऍडेनिन आहे. ADP. ADP, wonderful. Yamini, that's good. ओके, हा O काढल्यावर DADP. DADP. हे सगळ्यांना कळलंय का? सो दॅट वी कॅन मूव्ह अहेड. Yes. Yeah, is that clear to everyone? ओके, सो हा चार्ट आपण कम्प्लीट एक्सप्लेन केलाय. ओके, कसं तुम्ही आयडेंटिफाय करायचं. शुगर बघायची आहे, फॉस्फेट ग्रुप बघायचे आणि कुठला न्यूक्लिओटाइड. शुगरवरचा फक्त सेकंड कार्बनला बघायचंय, सेकंड कार्बनला ऑब्झर्व करायचंय प्रॉपरली, यू विल गेट द आन्सर. तो डी आहे की डी नाहीये हे फक्त सेकंड कार्बन वरनं तुम्हाला लगेच लक्षात येईल. सो नाउ व्हॉट आर द हेटेरोसायक्लिक कंपाउंड? ऑलरेडी वी एक्सप्लेन दिस. Heterocyclic compounds are cyclic organic compound, so which include nitrogen, oxygen and sulfur. पण इथे आपल्याकडे it contain nitrogen, carbon and oxygen. Okay, heterocyclic, nitrogen and oxygen. So आपले heterocyclic कुठले कंपाउंड आहे? प्युरिन्स and pyrimidines. तर हे सगळे आहेत heterocyclic compound. If you want to draw the structure, you can draw it. Okay, see the carbon position 1, 2, 3, 4, 5. So this can be IUPAC name ह्याचं प्युरिन रिंग तुम्हाला आली ना, प्युरिन रिंग सोपी बघा, CN CN C N N आणि C आणि ह्याला बॉन्ड करायचे. ओके, this is number 1. So number 1, number 2, number 3, 4, 5, 6. Okay, 7, 8 and 9. आणि see to it that कार्बनची व्हॅलन्सी should be satisfied as 4. मग जिथे कुठे पाहिजे तिथे डबल बॉन्ड देऊन टाकायचे. सो आणि ह्याचा IUPAC नेम जे आहे इट इज 6-amino प्युरिन. IUPAC तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकाल, IUPAC नेम नॉमेनक्लेचर. सो इट इज 6-amino प्युरिन, म्हणजे मग 6 पोझिशनला अमायनो ग्रुप अटॅच करून द्यायचा. प्युरिन रिंग लक्षात ठेवायची, 6-amino प्युरिन इज ऍडेनिन. ओके, ग्वानिन, सी ग्वानिनचं स्ट्रक्चर ह्याच्या खाली गेलंय. इट इज 6-amino. ओके, 6 कीटो, 6 पोझिशनला कीटो आहे ह्याचा. 6 कीटो काय होतं ह्या पेन मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो. सो दिस इज 6-amino, सॉरी 6 कीटो 2-amino प्युरिन. तो प्युरिनची ही स्केलेटल रिंग आहे, डबल रिंग. ओके, आर यू गेटिंग मी की मी सेफ्टी बडबड करते? सायटोसिन इज, ही सायटोसिनची स्केलेटल रिंग. सायटोसिन इज काय सांगा? 4-amino pyrimidine. ओके, थायमिन इज 2,4-diketo pyrimidine. 2,4-diketo आणि 5-methyl, सॉरी 5 हा मिथिल ग्रुप आहे. 2,4-diketo and 5-methyl pyrimidine. आणि युरॅसिल इज 2,4-diketo. हे झाले यांचे IUPAC नोमेनक्लेचर. अँड ऑल दीज आर हेटेरोसायक्लिक, कारण वेगळे वेगळे कंपाऊंड मध्ये आहेत. सो इट इज अ हेटेरोसायक्लिक.
क्लिअर का? येस. मॅडम मला नाही समजलं. काय नाही समजलं विचार परत, मी हे सगळं इरेज करते. हे जे आहेत ना ऍडेनिन आणि ग्वानिन, जे प्युरिन आणि पायरिमिडिन आहेत ना, त्यांचे हे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचे. ओके, स्ट्रक्चरल काय म्हणतात त्याला, फिगर्स आहेत त्याच्या. ओके, नाउ प्युरिन यू नो इट इज अ डबल रिंग कंपाऊंड. सो प्युरिनची ही रिंग अशी असते, CN किंवा मग मी उलट असं ड्रॉ केलं होतं इथे, CN आणि C. म्हणजे ही जी आहे हेक्सासायक्लिक आहे आणि ही पेंटासायक्लिक. 5 कंपाऊंडची रिंग आहे आणि ही 6 कंपाऊंडची रिंग आहे. तर ही रिंग त्यांनी अशी उलटी काढली इकडे. ओके, आता ह्याचं नाव काय म्हटलं आपण, IUPAC नेम. जर ह्याचं जर लक्षात ठेवायचं असेल, ऍडेनिन, तुम्हाला स्केलेटल ही रिंग लक्षात ठेवायला लागेल आणि त्याला 6 पोझिशन, मग इथून नंबरिंग केले त्यांनी बघा, नंबर 1, नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर आपण ह्याला नाव काय दिलं, 6 अमायनो प्युरिन. म्हणजे 6 पोझिशनला अमायनो ग्रुप लागलाय. NH2 इज अमायनो ग्रुप, 6 अमायनो प्युरिन. ग्वानिनचा जो आहे इट इज 2 अमायनो 2 पोझिशन, ह्याच्या खाली ती लपली ऍक्च्युली ग्वानिनचं स्ट्रक्चर. पण इथे जे आहे ना ग्वानिनचं, इथे मिथिल ग्रुप आहे आणि इथे जो आहे तो डबल बॉन्ड कीटो ग्रुप आहे, इथे तो कीटो ग्रुप आहे. सो इट इज 2 मिथिल 6 कीटो प्युरिन. असं मी फक्त IUPAC नोमेनक्लेचर त्यांचं सांगते की बेसिकली डबल रिंग इज अ प्युरिन रिंग, सिंगल रिंग इज अ पायरिमिडिन रिंग. आणि ह्याचा IUPAC नेम बघा, 4 पोझिशन आहे. 4 नंबर दिसतोय का इथे यामिनी? तर त्या 4 पोझिशनला इथे अमायनो ग्रुप आहे. 4 कार्बनला इथे बघा नंबर केले, 1 2 3 4 5 6. आणि त्या स्केलेटल रिंग ड्रॉ करायच्या सगळीकडे आणि त्याचं नाव कसं लक्षात ठेवायचं. सो 4 अमायनो पायरिमिडिन. 4 अमायनो पायरिमिडिन काय झालं, सायटोसिन. 2,4 डायकीटो, 2,4 डायकीटो म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला आणि 4 नंबरच्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे. कुठला आहे, कीटो ग्रुप. सो इट इज 2,4 डायकीटो पायरिमिडिन. पायरिमिडिनची ही स्केलेटल ग्रुप. आणि युरॅसिल फाउंड ओनली इन RNA, फाउंड ओनली इन DNA. युरॅसिल आणि ह्याच्यात 5 मिथिल पण, मी हा कायम विसरते, इट इज 5 मिथिल. युरॅसिल आणि थायमिन मध्ये हाच फरक आहे, इथे मिथिल ग्रुप आहे, इथे मिथिल ग्रुप नाहीये, म्हणून तो ओनली 2,4 डायकीटो, ओनली 2,4 डायकीटो. कळलं का यामिनी, कळतंय का? हो मॅम. तर त्याचे मी IUPAC नोमेनक्लेचर सांगतेय. हे स्ट्रक्चर तुम्हाला 12वीला हवे आता या टॉपिक मध्ये, म्हणून आपण ते इंट्रोड्यूस केले. परत परत हे येत राहणार. ओके, सो से 6 अमायनो प्युरिन, 6 कीटो, 2 अमायनो प्युरिन इज अ ग्वानिन. ओके, 4 अमायनो पायरिमिडिन इज सायटोसिन, 2,4 डायकीटो 5 मिथिल पायरिमिडिन इज थायमिन, and 2,4 डायकीटो इज युरॅसिल. IUPAC केलं का केमिस्ट्री मध्ये थोडंफार? येस. है ना, त्याच्यामुळे मग हे थोडंसं कळायला पाहिजे. राईट, चला, नाही कळलं हरकत नाही, इथे सोडून द्या. काय होतं बायोलॉजी मध्ये, जेव्हा तुम्हाला खूप गोष्टी लोडेड वाटायला लागतं ना, की हे खूप कठीण जातंय मला, म्हणजे ह्याच्यात माझा तासभर जातोय आणि ह्या तासाभरात माझे दुसरे 2 टॉपिक होईल, तर मग हे सोडून द्यायचं. म्हणून तुम्ही 80% सिलेबस अगदी छान करायचा आहे मिनिमम, आणि 20% यू हॅव लिबर्टी टू जस्ट लीव फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, नॉट फॉर थेरी. थेरी मध्ये तर 12वी तुम्हाला मग हे सगळं ह्या लेवलचं केलं तर थेरी एकदम किरकोळ वाटेल. आता ह्या वर्षी तर एक्झाम नाही झालं. लास्ट इयर हायएस्ट वॉज 97 आउट ऑफ 100 इन बायोलॉजी. ओके, कारण नीट लेवल केली की ती लेवल तुम्हाला सोपी वाटायला लागेल.
चलो जाऊ पुढे. तो न्यूक्लियोटाइड तुम्हाला कळलं. ओके, हे काय आहेत आता? न्यूक्लियोसाइड है ना. एडिनोसिन, ग्वानोसिन, थायमिडिन, युरिडिन, सायटिडीन हे काय झाले? न्यूक्लियोसाइड. कशातले? RNA चे. त्याला डी लावलं तर ते होतील DNA चे. क्लिअर? चला हे सांगा काय? ह्याचं नाव सांगा आता. परत रिव्हिजन त्याच गोष्टींना करतोय आपण. चला ह्याचं नाव सांगा पटकन. AMP. AMP. अजून कोणाला काय ऍड करायचंय? और एव्हरीवन इज ऍग्री? या सगळ्यांना AMPच म्हणायचंय. Agreed? Yes, so it is AMP because this is 6 amino purine. डबल रिंग आहे, प्युरिन आहे, 6 अमायनो आहे म्हणून हा झाला ऍडेनिन. OH आहे म्हणून झाले रायबोज शुगर आणि फॉस्फेट. सो AMP एकच फॉस्फेट. सो ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. एक्झॅक्टली. चला ह्याचं नाव सांगा. ह्याचं नाव सांगा. इथे दिलंच आहे. DAMP. येस, कारण OH बघा ऍडेनिन इथे लिहिलंच आहे. एकच फॉस्फेट आहे, मग राहिला प्रश्न फक्त शुगरचा. ओके, सो DAMP. Yes, or it can be adenilic acid as well. ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट म्हणजे न्यूक्लियोटाइड झाला कारण ह्याच्यात फॉस्फेट आला, त्याला हे असं पण म्हणू शकतो आपण ऍडिनिलिक ऍसिड. ओके, अँड दॅट इज अ मोनोमर. आणि ह्याचं खूप युनिट तयार झाले की तो होईल पॉलिमर. कळलं? तो AMP असेलच असं नाही, हे पण नाव असेल तर दॅट इज अगेन करेक्ट. 5' ऍडिनिलिक ऍसिड. राईट? Yes, ma'am. चला सांगा काय हे? फायडॅश ऍडिनिलिक ऍसिड का म्हणता? कारण इथे बघा 5 ला फॉस्फेट आहे. So it is 5' adenilic acid or it is a AMP. Right? हा झाला काय? तर ह्याचं स्ट्रक्चर हे सांगा काय? ये सांगा चला. आर यू देड? कोण नाही आज? देवश्री नाही आली का आज? चलो ठीक आहे. काय हे सांगा. GMP. येस, इथे दिलंच आहे ना GMP और इट इज 5' guanilic acid nucleotide GMP or it is a 5' guanilic acid. है की नाही? 5' का? कारण 5 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट आहे. ही 5 नंबरची इथे CH2OH आहे म्हणजे हा 5 नंबरचा आहे, त्याला फॉस्फेट. हा 2 नंबरचा कार्बन झाला, नाही सॉरी हा 6 चा झाला, हा 2 झाला. सो इट इज 2 amino 6 ketopurine डबल रिंग. 2 amino 6 ketopurine इज ग्वानिन. हे प्रॅक्टिसने होईल, फक्त त्याला रिइन्फोर्समेंट करायला पाहिजे. ओके, वेन यू डायल युअर पॅरेंट्स नंबर अगेन अँड अगेन म्हणजे काय, तुम्ही सारखं सारखं डायल करता म्हणून ते ब्रेन मध्ये फिट होतं, रिइन्फोर्स होतं तुमच्या ब्रेनला. आणि आपण मग मेमरी इन्हान्सिंग टेक्निकला जातो.
याच्यामध्ये हेच असतं, छोटे छोटे निमोनिक्स डिव्हाइस देतात, म्हणजे तुम्ही कसं लक्षात ठेवणार. सो दिस इज अ निमोनिक डिव्हाइस. 2 अमायनो 6 कीटो, डबल रिंग, ग्वानिन. एकच आहे ऍडेनिन ए, ऍडेनिन अमायनो, फक्त एकच बिचाऱ्याकडे फंक्शनल ग्रुप आहे. ओनली वन. ए इज अ फर्स्ट अल्फाबेट, अमायनो ओनली वन. सो असे तुमचे तुमचे काहीतरी मेजर्स तुम्ही लक्षात ठेवायचे टू रिमेंबर द थिंग्स इन युअर ब्रेन. ऑल राईट. सो द थिंग्स विल बी क्लिअर टू. 6 पोझिशनला कीटो आणि डबल रिंग बघितलं की डोळे झाकून ग्वानिन. ओके. 6 पोझिशनला अमायनो बघितलं आणि डबल रिंग, डोळे झाकून ऍडेनिन. सो इट इज अ. आणि हा कट केला मी तर. चला आता मला कोण सांगेल हे. गौतम सांग. चल ओनली गौतम विल स्पीक नाव. मी हा एक ओ कट केला. गौतम ह्याचं नाव सांगायचं. गौतम आर यू देअर? या गौतम. गौतम आहे का गेला? गौतम यू आर देअर? गौतम माहित नाही कुठे गेला. तुम्ही चॅटिंग चालू करता का रे? स्क्रीन चालू आहे, आई वडिलांना वाटतं तुम्ही अभ्यास करता आणि तुमचं चॅटिंग चालू असं नाही ना काही. चला, हु एल्स इज देअर हु कॅन स्पीक? येस सुमेधा, कॅन यू स्पीक? या सुमेधा, आर यू देअर? Yes, ma'am. Yeah, chalo, speak. What is this now? Did you understand what exactly I'm trying to say? So tell me the name of this compound. I have removed this O. Ma'am, can I? No, let her speak. Sumedha, did you understand? From last 1 hour I am saying same and same thing again and again. है ना? इसका कोई बैकग्राउंड नहीं था, ये सब अभी हुआ है. सो पहले के लेक्चर्स अटेंड नहीं किए इसलिए नहीं आ रहा है, ऐसा कुछ नहीं है. ये सभी लोगों को अभी आज ही किया है. सो इट वाज न्यू फॉर एवरीवन. या सुमेधा, नहीं समझ रहा है? नहीं समझा, कोई प्रॉब्लम नहीं. मैं अगेन एंड अगेन आई एम रेडी टू एक्सप्लेन यू. चल ईशा. DGM. या डी. GMP. Yes, it is DGMP. Correct. ओके. चल प्रथमेश, मी हा ओ काढला इथला. आर यू देअर प्रथमेश? इज ही देअर प्रथमेश? At least say yes or no. Are you there? Say yes or no. म्हणजे हे गायब होता मध्येच. या प्रथमेश. ओ गॉड, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला विचारा बरं, त्यांचं एवढं सगळं झालंय का डिटेल मध्ये. युअर फ्रेंड्स माइट बी हिअर अँड देअर इन सम अदर क्लासेस. येस और नो? चलो बोलो, कौन बोलेगा? व्हाट इज इट? DAMP. Ah, DMP. It's DMP. Tomorrow I will take a parents meet at in second session. Okay, so inform your parents. 9:45. Okay, will be a parents meet. Chalo. So now I'll just explain you about RNA and then we'll move on to the differentiation. Okay. Yes. Now the RNA. तो DNA आपको समझ गया.
आरएनए इज अ राइबोन्यूक्लिक एसिड, इसमें आपको अभी पता है. शुगर इज राइबोज. ओके. नाइट्रोजनस बेसेस प्यूरिन सेम है, एडेनिन एंड ग्वानिन. पायरिमिडीन इज, बोलो, साइटोसिन एंड uracil, uracil. So here adenine pairs with uracil by double bond and guanine pairs with cytosine by triple bond. Okay. RNA is generally required for protein synthesis. RNA is for protein synthesis. Okay. And RNA is a genetic material in case of viruses. DNA is genetic material in case of all organism, all living being, including bacteria and everything. मॅम पण आधी असं होतं ना की व्हायरसेस मध्ये एक तर डीएनए नाही तर आरएनए ना. तसंच आहे ना, मग एक तर डीएनए किंवा आरएनए. सो दॅट इज अ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस कुड बी डीएनए एज वेल एज आरएनए. पण आपण आरएनएचं जेनेटिक मटेरियल ओनली इन केस ऑफ व्हायरसेस वी कुड से. बाकी डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल इन ऑल ऑर्गॅनिझम excepting few viruses, जे RNA virus है. Now coronavirus, corona is a RNA virus. Okay. HIV is a RNA virus. म्हणजे काय, RNA virus when we say, that means their genetic material is RNA. Otherwise, in remaining all organisms, these RNAs are very essential for protein synthesis. Okay. DNA, there could be A DNA, B DNA or Z DNA, but these are just a different forms of DNA. Forms of DNA. Okay. जसं आपलं ह्युमनचे फॉर्म्स काय, की कोणी खूप जाड आहे, कोणी बारीक आहे, कोणी विथ द परफेक्ट फिगर. ओके. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ द डीएनए. आरएनए आर ऑफ वेरियस टाइप्स. ओके. जसं आरआरएनए, टीआरएनए अँड कुठला राहायला सांगा एक, mRNA, mRNA. It is mRNA. So these are the different types of RNA, but there are no different types of DNA. DNA च्या types नाही, DNA चे forms आहेत. ह्युमन इज वन टाइप आणि त्याचे वेगळे वेगळे फॉर्म्स. जसं मी म्हटलं, कोणी जाड आहे, कोणी बारीक आहे, कोणी परफेक्ट फिगरचं. ओके. पण डॉग्स, इफ यू से देर आर वेरियस ब्रीड्स or various types of dogs. Are you getting the difference? Okay. So RNA are of 3 different types, whereas DNA is not of various types. And all these RNA you are going to study in detail in your 12th standard. आता हे फक्त types लक्षात ठेवा. So the next point is a differentiation between RNA and DNA. याच्यावर तुम्हाला थेरी मध्ये क्वेश्चन्स येतात. Okay. See, DNA is a deoxyribonucleic acid. Please keep writing. RNA is a ribonucleic acid. DNA is double stranded. Okay. And RNA is single stranded. हा जर DNA असा असेल तर RNA majority of the time it is single stranded. जिथे तो कॉइल होतो, जसं इथे कॉइल झाला की तो डबल स्ट्रँड होतो, पण नॉट हेलिकल स्ट्रक्चर. ओके. So remember this way only. DNA is double stranded, RNA is single stranded, non-helical. Sugar is deoxyribose, that you know. Sugar is ribose. Pyrimidine are cytosine and thymine, you know. Pyrimidine are cytosine and uracil. DNA genetic material in all types of organisms. Okay. RNA genetic material in few viruses only, because viruses could be DNA or RNA, दोन्ही. Okay. In eukaryotic cell, DNA is present in nucleus, right? And in eukaryotic, RNA is present in nucleus as well as cytoplasm. हे important आहे, ह्याच्यावर क्वेश्चन येतात. DNA only in nucleus, whereas RNA is present in both. न्यूक्लियस मध्ये कुठला आरएनए असतो सांगता येईल कोणाला? RNA which is present in nucleus. mRNA, It is, rRNA, yes, it is rRNA, ribosomal RNA, न्यूक्लिओलस ज्याला सिंथेसाइज करतो
जो न्यूक्लिओलस मुळे सिंथेसाइज होतो तो न्यूक्लियस मध्ये असतो. सो इट इज अ RNA. So RNA is present in nucleus as well as in cytoplasm. Okay. Number of purine and pyrimidine ratio is always 1:1 in DNA. It may not be 1:1. म्हणजे काय 1:1 म्हणजे काय? जेवढे प्युरिन तेवढेच pyrimidine because it is double helical structure. And hence this has been found out by the scientist Shargaf. तो शारगाफ्स रूल एक येतो त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. So based on this, it is number of purine is equal to number of pyrimidine. In case of DNA, as it is double helical. Number of purine and pyrimidine may not be 1:1 because it is single strand. Okay. हा महत्वाचा पॉइंट बघा वाचा. DNA sends codon for the synthesis of protein, but otherwise does not participate in protein synthesis. आता हे काय आहे कोडॉन हे आपण बघणार आहे. DNA हा कोडॉन तयार करतो आणि त्या कोडॉनचं कोडवर्ड असतं आणि तशा पद्धतीने ते प्रोटीन सिंथेसिस होतं. हे आता नाही कळलं सोडून द्या. बट DNA प्रिपेअर कोडॉन और DNA सेंड्स कोडॉन एवढं लक्षात ठेवा कारण हे आपण डिटेल करतो. कोडॉन्स काय आहे प्रोटीन सिंथेसिस काय डिटेल आपण 12th मध्ये करतो. RNA take part in protein synthesis through transcription and translation. Okay. So what is transcription? Transcription is from DNA. RNAs are synthesized. DNA to RNA is called as this transcription. And from RNA, proteins are prepared. This is called as translation. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. यू मे बी अपिअरिंग फॉर KVPY. ते फॉर्म्स कधी रिलीज होत आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. मे बी इन जुलैमध्ये ते फॉर्म रिलीज होतात, शक्यतो जुलै ऑगस्ट. पण आता ह्या पॅन्डेमिक मुळे ते कधी रिलीज होतील माहिती नाही, पण रिमाइंडर कुठे असेल तर लावून ठेवा. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. DNA to RNA is transcription and RNA to proteins is called as a translation. Right? So that is the basic differences between DNA and RNA. Any doubt with this? Yeah.